अकोला शहरात अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला असून शासकीय कार्यालयासमोरच फुटपाथ व्यापले गेल्याने नागरिक संतप्त झाले आहेत। मनपा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून तातडीने कारवाईची मागणी केली जात आहे। अकोला शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। नागरिकांच्या सोयीसाठी असलेले फुटपाथ आता अतिक्रमणधारकांच्या ताब्यात गेले असून शासकीय कार्यालयासमोरच बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। अशोक वाटिका ते नेहरू पार्क चौक या महत्त्वाच्या मार्गांवर वन विभाग कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक निवास, दिवाणी न्यायालय आणि मनपांच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे। यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे। अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतंत्र विभाग अस्तित्वात असतानाही कारवाई होत नसल्याचे मनपा प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। काही अतिक्रमणधारक राजकीय आश्रय घेत असल्याचा आरोपही केला जात आहे। फुटपाथ विकले की दान केले असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी केवळ घोषणा नव्हे तर ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे।